नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो हीच स्वामींची प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 19 तारखेला चैत्र महिना सुरू होत आहे। चैत्र महिन्यात आपण एक साधना बघणार आहोत, संकट निवारण साधना। या साधनेने तुमची कुठलीही अडकलेली कामं, मुलांचे शिक्षण, नोकरी, आर्थिक समस्या, घरात बाधा, वास्तुदोष, कोणतीही संकटे असतील तर ते या संकट निवारण साधनेने दूर होतील। या संकट निवारण साधनेसाठी लागणारे साहित्य लवंग, साखर, गुगुल आणि ब्रह्मदंडी। ब्रह्मदंडी ही लक्ष्मीकारक वनस्पती आहे। याच्या हवनाने आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते, लक्ष्मी स्थिर राहते। ब्रह्मदंडीच्या धुनीने पूर्ण घरात धुनी फिरवल्यानंतर घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतात। येत्या चैत्र महिन्यापासून दर मंगळवारी संपूर्ण वर्षभर तुम्ही आपल्या घरात हे हवन करू शकता, याचे अनुभव घेऊ शकता। दर मंगळवारीच आपल्याला वर्षभर हे हवन करायचे आहे। चैत्र महिन्याच्या पहिल्या मंगळवारपासून सुरुवात करायची। प्रत्येक मंगळवारी हे हवन आपल्याला करायचे। प्रथम देवीच्या फोटोसमोर छोटे होमकुंड ठेवायचे। होमकुंड नसेल तर तुमच्याकडे छोटीशी लोखंडी कढई असेल किंवा मातीचं छोटं एक भांडं असेल, त्याच्यात तुम्ही गाईच्या गौऱ्या, त्या नाही भेटल्या तर पूजा साहित्याच्या दुकानात समिधा मिळतात, त्या शुद्ध गाईचे तूप हे घ्यायचे। त्याच्यानंतर देवीचा फोटो एका पाटावर ठेवून त्याच्यासमोर हवनकुंड ठेवायचे। त्याची देवीची पंचोपचार पूजा करायची आहे, त्या हवनकुंडाची पंचोपचार पूजा करायची आहे। त्याच्यानंतर साखर, लवंगा, गुगुल आणि ब्रह्मदंडी घ्यायची। त्याच्यापैकी तुमच्याकडे कोणतं साहित्य उपलब्ध नसेल तर साखर आणि लवंग घेतली तरी चालेल। लवंग घेताना साबूत फुलवाली लवंग घ्यायची आहे। त्याच्यानंतर 7 मंत्र आहेत, प्रत्येक मंत्राच्या 7 आहुत्या अग्नीला प्रदान करायच्या आहेत। पहिला मंत्र आहे ओम ऐं आत्म तत्व शोधयामी नमः स्वाहा, हे 7 वेळा करायचं आहे। दुसरा मंत्र आहे ओम ह्रीं विद्यातत्व शोधयामी नमः स्वाहा। तिसरा मंत्र आहे ओम क्लीं शिवतत्व शोधयामी नमः स्वाहा। चौथा मंत्र आहे ओम ऐं नवग्रह दोष निवारणाय नमः स्वाहा। पाचवा मंत्र आहे ओम ह्रीं वास्तुदोष निवारणाय नमः स्वाहा। सहावा मंत्र आहे ओम क्लीं सर्व बाधा निवारणाय नमः स्वाहा। सातवा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं कालसर्पदोष निवारणाय नमः स्वाहा। प्रत्येक मंत्राच्या 7 आहुत्या दिल्यानंतर खालील शांती मंत्र म्हणावा। या देवी सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। यानंतर देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून आरती करावी आणि पूजा थंड झाल्यानंतर पूजेचं विसर्जन करून होमकुंडातील भस्म सामग्री वेगळी करून ती एक वस्त्रगाळ करून एका चांगल्या डबीत ती भरून ठेवायची आणि त्याच्यानंतर कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हे भस्म आपल्या कपाळी लावून एक छोटी पुडी आपल्या पर्समध्ये खिशात ठेवायची आहे। ह्या साधनेने तुमच्यावर कोणतेही संकट असलं तरी ते दूर होईल। ही साधना आपल्याला प्रत्येक मंगळवारी करायची आहे। ही साधना आपण स्वतः करू शकतो, पती पत्नी करू शकतात किंवा आपण मुलांकडून करून घेऊ शकतो, सुनांकडून करून घेऊ शकतो। हे कुणालाही करता येऊ शकते, फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा। प्रत्येक मंगळवारी एका महिन्यात 4 मंगळवारी येतात, प्रत्येक मंगळवारी वर्षभर आपल्याला ही साधना करायची आहे आणि याचा अनुभव घ्यायचा आहे। तुम्हाला हे मंत्र हवे असतील तर तसा मेसेज करा, मी तुम्हाला हे मंत्र पाठवील। आणि ब्रह्मदंडीबद्दल काही विचारायचं असेल तसा मेसेज करा, ब्रह्मदंडीबद्दल तुम्हाला माहिती देईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।